आज आम्ही काटेवाडीकडे निघालेलो आहे. सोनू शेठ बसल्या तिथे आणि सुसाट वेगाने चाललेलो आहे आम्ही, कारण आम्हाला परत बारामतीला माघारी पण यायचं आहे. खूप काम आहेत आज आणि शनिवारचा उपवास असल्याने आज सोनू शेठ चहा न पिल्यामुळे चेहरा जावा त्यांचा सुकलेला दिसतोय, पण काहीतरी होईल. त्यामुळे आज आता आम्ही बांदलवाडीच्या इथून पुढे चाललेलो आहे आणि लवकरच आम्ही पोहोचणार आहे काटेवाडीच्या, म्हणजे काटेवाडी या गावात. गाडीची स्पीड पण तुम्ही बघू शकता, खूपच चांगल्या प्रकारे सोनू शेठने गाडी चालवायचं डोक्यात घेतलेलं आहे. आणि सुंदर असा हा रस्ता, थोड्याशा उन्हामुळे व्ह्यू क्लिअर नाहीये, पण होईल काहीतरी नियोजन मोठं. हे असे लोक मध्ये येतात, झिरो सिविक सेन्स. आणि आता आम्ही एका 100 मीटरवर जळोची मार्केटच्या रस्ता येणार आहे. इकडे जातो तो रस्ता जळोची मार्केटकडे पोचलेलो आहे आम्ही आता. हा चौक आहे, इकडून असा जळोची मार्केटकडे रस्ता जातो, या गाड्यांचा शोरूम, आणि इकडं जळोची मार्केट असताना आता आम्ही चाललेलो आहे परत. आता लिमटेक मध्ये आलेलो आहे आम्ही. लिमटेक मधून पुढे जाणार आहे. लिमटेक मधून पुढे ब्रिजचं काम चालू आहे. ब्रिजच आहे ना, फ्लायओव्हर म्हणतात त्याला, त्याचं काम चालू आहे. हा इकडून आलेला पालखी मार्ग ना, मोठा पालखी मार्ग. बघा तुम्ही, सुंदर रस्ता आहे. काटेवाडीची अशी सुंदर अशी शेती, काटेवाडी या गावात आत्ताच आलेलो आहे आम्ही. खूपच छान रस्ते, डेव्हलपमेंट खूप चांगलं असं डेव्हलपमेंट झालं आहे. आपले नवीन सोनू शेठच्या मित्र आहेत, त्यांच्या या मशीनी, नवीन गाव, इथं गावातच मशीन लागलेले आहेत 2. गावात छान असे रस्ते आहेत. महत्वाचं म्हणजे इथून खेळाचं मैदान बाग आहे, इथून द्राक्षाची बाग, इकडे पण चांगलं डेव्हलपमेंट आणि छान असा रस्ता. ड्रायव्हरला रस्ता चांगला असेल तरच गाडी चालवायला मजा येते. येताना तुम्हाला दाखवू आम्ही सुंदर असं वातावरण इकडचं. खूपच परफेक्टली सवांनी गाडी चालवली, योगेश सवांनी, आमच्या सोनूबाई युवा शक्ती. खूपच पब्लिक आज चाललेलं आहे दर्शनासाठी. चांगली गर्दी पण असेल असं सोनू सरांचं म्हणणं आहे. योगेश सर आमचे, योगेश आणि सोनू हा एकच माणूस आहे. चला महाराज, महाराज चला म्हणले.
असं वातावरण. चेहऱ्याला शोध आलाय लगा. अनंत तावा. आणि आता आम्ही मंदिराच्या इथे पोचणारच आहे. समोरच मंदिर आहे. आलेलं आहे मंदिर आता. खूपच छान असं वातावरण. पोचलो आहे आम्ही आता. मंदिराच्या इथे पोचलो आहे आम्ही आता. गुढीपाडव्याची सुंदर अशी रांगोळी काढलेली आहे इथे. ओम नमो भगवते वासुदेवाय. जय श्रीराम. ओम नमो. जय श्रीराम. च्या हस्ते नारळ फोडत आहे. फुटलेला आहे नारळ मस्त मध्ये. गणपत बुवा काळे महाराज. खूपच छान असं मंदिर आहे. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. बाहेर आलेलो आहे आम्ही आता मंदिरातून. प्रसाद घेऊन आम्ही निघालेलो आहे आता बारामतीकडे. ही आमची गाडी. निघालो आहे आता आम्ही बारामतीकडे. ते टिक बंद कर. बनावट आत्ताच्या आत्ता नाही तर सोमवारपर्यंत गाडी नवीन आली पाहिजे. कळलं का? घेऊन हे टिक वाजायचं बंद नाही झालं तर गाडी नवीन घ्यायची. आता कुठं आवाज येतोय? सोनूबाईंच्या उपासामुळे आज आम्ही इथं चहा प्यायला थांबणार आहे. कशी क्वालिटी बघू. महिना 1.5 महिना मी गावली चहा. आता परत आम्ही बारामतीकडे निघालेलो आहे. योगेश भाई बसल्या गाडी चालवायला आता. आल्या तिकडं टाटाचं नवीन शोरूम. बारामतीचं बस स्थानक थोडक्यात. समोर हे मंडईचं काम चालू आहे. इंदापूर चौक.